सार्वत्रिक निवडणुकांच्या निकालांच्या हाती आलेल्या कलानुसार राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं बहुमतासाठीची संख्या केली पार, 290 जागांवर आघाडी। एक्झिट पोलच्या निष्कर्षांना छेद देत इंडिया आघाडीची 235 जागांवर जोरदार मुसंडी, काँग्रेसची 10 वर्षांनंतर मोठी आगेकूच। गुजरात, दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेशात भाजपाला निर्भेळ यश, उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीची मुसंडी, दक्षिणेत भाजपाला अपेक्षित यश नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, ज्योतिरादित्य सिंधिया यांचा विजय, तर अमेठीत स्मृती इराणी यांना पराभवाचा धक्का। नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार स्थापन होईल, अनुराग सिंह ठाकूर यांनी व्यक्त केला विश्वास। जनतेनं संविधानासाठी कौल दिला असून मोदी शहांना नाकारलं, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे। राज्यात महाविकास आघाडीचा महायुतीला जोरदार धक्का, महाराष्ट्र विकास आघाडी 27 जागांवर तर महायुती 20 जागी आघाडीवर। राज्यात नितीन गडकरी, पीयूष गोयल, नारायण राणे, सुनील तटकरे विजयी, कपिल पाटील, भारती पवार, सुधीर मुनगंटीवार, रावसाहेब दानवे, नवनीत राणा पिछाडीवर। ओदिशा आणि आंध्र प्रदेश विधानसभेत सत्ता बदल, ओदिशात पहिल्यांदाच भाजपाची बहुमताकडे वाटचाल, तर आंध्र प्रदेशात तेलुगू देसम पार्टी येणार सत्तेवर। आणि निकालांच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात मोठी पडझड, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सुमारे 4000 अंकांनी कोसळला। नमस्कार, 7च्या बातमीपत्रात मी आशुतोष भालचंद्र सावे आपलं स्वागत करतो। पाहुयात बातम्या विस्ताराने। देशात नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार 290 जागांवर आघाडीवर असून त्यापैकी 134 जागांवर विजयी झाले आहेत। राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं बहुमताचा आकडा पार केला असला तरी 2019च्या निवडणुकीच्या तुलनेत राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि भाजपाला मोठं नुकसान झालं आहे। एक्झिट पोलच्या निष्कर्षांना छेद देत इंडी आघाडीनंही 235 जागांवर मुसंडी मारली आहे। यापैकी 100 जागांवर काँग्रेस आगेकूच करत आहे। गुजरात, दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि मध्य प्रदेशमध्ये भाजपानं उत्तम कामगिरी केली आहे। कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये मित्र पक्षांसमवेत भाजपाची स्थिती मजबूत दिसत आहे। उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीनं मात्र भाजपाला जोरदार टक्कर देत सर्वात जास्त जागांवर आघाडी घेतली आहे। 2019च्या निवडणुकीत केवळ 1 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसची स्थिती सुद्धा सुधारली आहे। काँग्रेस 7 जागांवर आघाडीवर आहे। महाराष्ट्रातही महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असून महायुती पिछाडीवर पडल्याचं दिसत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी मतदारसंघातून विजयी झाले आहेत। काँग्रेसच्या अजय राय यांचा 1,72,513 मतांनी पराभव करत पंतप्रधानांनी वाराणसीमधून विजयाची हॅट्रिक केली आहे। केंद्रीय मंत्री अमित शहा गांधीनगर मतदारसंघातून जिंकले आहेत। 7,44,716 मताधिक्यानं त्यांनी दणदणीत विजय मिळवला आहे। अनुराग सिंह ठाकूर हमीरपूर मतदारसंघातून 1,82,357 मतांनी विजयी झाले आहेत। मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान विदिशामधून 8,20,868 मतांनी विजयी झाले आहेत। देशात सर्वाधिक मताधिक्यानं जिंकणाऱ्या उमेदवारांमध्ये चौहान यांचा समावेश आहे। गुणामधून ज्योतिरादित्य सिंधिया, काँग्रेस नेते राहुल गांधी वायनाडमधून 3,64,422 मतांनी विजयी झाले आहेत, तर काँग्रेस नेते शशी थरूर यांनी तिरुवनंतपुरममधून चौथ्यांदा विजय प्राप्त केला आहे। बिकानेरमधून केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनीही विजय प्राप्त केला आहे। राजस्थानात कोटा इथून भाजपाचे ओम बिर्ला, अरुणाचल पश्चिममधून किरेन रिजिजू, उधमपूरमधून जितेंद्र सिंह, त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री विप्लव कुमार देव यांनीही मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवला आहे। धारवाडमधून भाजपाचे प्रल्हाद जोशी विजयी झाले आहेत। मंडीमधून कंगना रनौत यांनी काँग्रेसच्या विक्रमादित्य सिंह यांना पराभूत केला आहे।
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना अमेठी मतदारसंघात पराभवाचा धक्का बसला आहे। पश्चिम बंगालमधल्या बहरामपूर मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसचे उमेदवार युसुफ पठाण यांनी काँग्रेसच्या अधीर रंजन चौधरी यांचा पराभव करत विजय मिळवला आहे। नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात पुन्हा एकदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार स्थापन होईल असा विश्वास भाजपाचे नेते अनुराग सिंह ठाकूर यांनी व्यक्त केला आहे। हिमाचल प्रदेशच्या हमीरपूर मतदारसंघातून मोठ्या मताधिक्यानं आघाडीवर असलेल्या अनुराग सिंह ठाकूर यांनी जनतेचे आभार मानले आहेत। जनतेनं दाखवलेला विश्वास पुढील 5 वर्षात सार्थ ठरवू असं अनुराग सिंह ठाकूर यांनी सांगितलंय। ये सरकार स्थिर निरंतर भी होगी, ईमानदार दमदार नेतृत्व मोदी जी का फिर मिलेगा और हमारा देश नई ऊंचाइयों पर मोदी जी के नेतृत्व में बढ़ेगा, ऐसा मुझे पूर्ण विश्वास है। देश की जनता का आभार प्रकट करता हूं जिन्होंने भारतीय जनता पार्टी एनडीए को जिताया और एक बार फिर सेवा करने का अवसर दे रहे हैं। सबका बहुत बहुत धन्यवाद। देशातल्या जनतेनं फिर एक बार मोदी सरकार आणण्याचा निर्धार केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचेल असा विश्वास अनुराग सिंह ठाकूर यांनी व्यक्त केला। हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा विजय असून हे सरकार स्थिर दमदार आणि इमानदार सरकार राहील असंही त्यांनी म्हटलंय। दरम्यान देशात पुन्हा एकदा राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार स्थापन होणार असून आपला पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्येच कायम राहील असं संयुक्त जनता दलाचे नेते के.सी. त्यागी यांनी स्पष्ट केलं आहे। ही लढाई नरेंद्र मोदी विरुद्ध जनता अशीच होती, जनता संविधान वाचवण्यासाठी उभी राहिली असं सांगत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे। नवी दिल्लीत आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। हा लोकशाहीचा विजय आहे। मोदी आणि शहा यांनी सर्व संस्था आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला होता, त्यांना जनतेनं धडा शिकवला आहे असं राहुल गांधी म्हणाले। ये चुनाव इंडिया गठबंधन और कांग्रेस पार्टी सिर्फ एक राजनीतिक दल के खिलाफ नहीं लड़ी थी। ये चुनाव हम बीजेपी एक राजनीतिक दल, हिंदुस्तान के इंस्टीट्यूशंस, हिंदुस्तान का जो पूरा गवर्नेंस का स्ट्रक्चर है, इंटेलिजेंस एजेंसीज, सीबीआई, ईडी, ये सब आधी जुडिशरी, इन सब के खिलाफ हम लड़े थे। हिंदुस्तान की जनता अपने संविधान के लिए एक साथ खड़ी होकर लड़ जाएगी और यह सच साबित हुआ। सत्ता स्थापनेचा दावा करणार की विरोधात बसणार असं विचारलं असता इंडी आघाडीच्या उद्याच्या बैठकीनंतर याबद्दल निर्णय घेऊ असं राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं। वायनाड आणि रायबरेली यापैकी कोणती जागा सोडणार याबद्दल आताच निर्णय घेतलेला नाही असंही त्यांनी सांगितलं। मल्लिकार्जुन खरगे यांनी आपण जनमताचा आदर करतो अशी प्रतिक्रिया दिली आहे। भाजपानं एका व्यक्तीच्या नावावर मत मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र जनतेनं त्यांना नाकारलं। मात्र आमची लढाई अजून पूर्ण झालेली नाही, येणारे दिवस आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतील असं खरगे म्हणाले। ज्येष्ठ काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यावेळी उपस्थित होत्या। आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात। तुम्हाला पोट फुगणं, पोटदुखी, अपचन, ऍसिडिटी किंवा पोट साफ न होणं असा आजार बरेच दिवस आहे का? किंवा गुडघेदुखी, सांधेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, मणक्यांची किंवा सांध्याची झीज, सायटिका, सोरायसिस किंवा दमा याने आपण त्रस्त आहात का? तसं जर असेल तर या सर्व आजारांवरील परिपूर्ण उपचारासाठी आजच संपर्क करा ओमकार आयुर्वेद। 1 लाखाहून अधिक रुग्णांना यशस्वी आयुर्वेदिक उपचार देणारे ओमकार आयुर्वेद। पुणे, मुंबईसह नागपूर, नाशिक, कराड, चिपळूण इथे ही शाखा सुरू। गुडघेदुखी आणि मणक्याच्या विकारांपासून विना शस्त्रक्रिया वेदनामुक्ती मिळवण्यासाठी ॲडव्हान्स आयुर्वेदाची शास्त्रशुद्ध आयुर्वेदिक पंचकर्म, अग्निकर्म, कॅरोपॅथी, पीआरपी आणि प्रोलो इंजेक्शन थेरपी। संपर्क ॲडव्हान्स आयुर्वेद 84 84 06 10 25।
ज्योती क्रांती जीवन सुरक्षा योजना. ज्योती क्रांतीमध्ये खातं उघडा आणि आजारपणात हॉस्पिटलचा खर्च मिळवा मोफत. ज्योती क्रांती मल्टीस्टेट. सर 50,000 ऍडव्हान्स. पण इतकी कॅश तर आम्ही नाही आणली. आणि आज बँकही बंद आहे. उपाय आहे डिजिटल पेमेंटचा सोपा असा डोस. पण अरे घाबरू नका. सावधपणे कराल तर कोणते साइड इफेक्ट्सही नाही होणार. फोन आणा इकडे. इथे फोन लावा. डिजिटल पेमेंटने लेनदेन होऊ शकतं. सोपं, सुरक्षित आणि वेगवान. मी तर यांना डिजिटल पेमेंट शिकवलं. तुम्ही? कारण RBI सांगते की डिजिटल पेमेंट स्वीकारा, इतरांनाही शिकवा. निवडणुकांच्या निकालांवर विश्लेषण करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. शैलेंद्रजी, या मुलाखतीमध्ये या कार्यक्रमात आपलं अगदी मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. आपण हे चित्र साधारणपणे बघितलंय. एकंदर जर निकालांचा कल बघितला तर NDA राष्ट्रीय लोकशाही आघाडी ही बहुमताचा आकडा पार करते. वैयक्तिक भाजपा मात्र अजूनही पार करत नाही असं दिसतंय. एकंदर इंडिया आघाडीनं चांगली मुसंडी मारली. काय एकंदर संकेत आहेत आणि याच्यावरती तुम्ही एकंदर भाष्य काय कराल? याच्यामध्ये एक भाष्य असं आहे की आज प्रचाराचे मुद्दे, रणधुमाळी किंवा मोठमोठ्या सभा, सोशल मीडियाचा प्रभाव हे सगळं जरी असलं तरी मूळ मुद्दे जे आहेत की जे जनतेच्या अगदी मनापर्यंत आहेत आणि रोजच्या अनुभवातले आहेत ते म्हणजे महागाई, बेरोजगारी या गोष्टी निश्चितपणे भाजपला भोवल्या आहेत आणि त्या ॲड्रेस करणं जमलेलं नाही. कारण अनएम्प्लॉयमेंटचा आकडा अभूतपूर्व वाढला होता. महागाई वाढलेली आहे, त्याची झळ सर्वसामान्यांना बसते आणि हे कुठेतरी रिफ्लेक्ट झालेलं आपल्याला दिसतंय. आणि हे दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याकडे जसं मनमोहन सिंगांचं सरकार 10 वर्ष टिकलं आणि त्यानंतर त्याच्याविरुद्ध खूप भ्रष्टाचाराचे आरोप होऊन ते गेलं आणि मोदीजींचं सरकार आलं. परंतु 10 वर्षानंतर भारतीय मानसिकता अशी दिसते की ते इतका काही रिपीटेडली चांगला कौल देत नाहीत जर परफॉर्मन्स त्या लेव्हलचा नसेल तर. आणि या सरकारच्या काळामध्ये आत्ताच्या जसं केंद्रीय यंत्रणांचा गैरवापराचा खूप मोठा आरोप केला गेला, विरोधी पक्षाच्या नेत्यांना जेलमध्ये टाकलं गेलं किंवा आज महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये 2 विरोधी पक्ष फोडले गेले. तर कुठेतरी भारतीय जनता पक्षाचा जो वोटर आहे तो या सगळ्याचा विचार करतो की हे काही खरं राजकारण नाही, म्हणजे सामदाम दंडभेद या मार्गाने आम्हाला यश नको आहे या पद्धतीचा तो कौल दिसतो. आणि म्हणूनच महाराष्ट्रात देखील भारतीय जनता पक्षाच्या 23 जागा होत्या त्या 11वर आलेल्या, म्हणजे निम्म्याने कमी झालेल्या दिसतात. आणि काँग्रेसची 1 जागा होती ती 12पर्यंत वाढताना दिसते. म्हणजे तुम्ही जर नीट विश्लेषण केलं महाराष्ट्राच्या निकालांचं, म्हणजे आत्ता हे कलच आहेत, अजून अंतिम निकाल यायचे आहेत. बरोबर. पण आत्तापर्यंत जी हातात आकडेवारी आली होती त्यामध्ये शिवसेनेच्या जागा ज्या आहेत म्हणजे उद्धव ठाकरेंच्या जागा आणि एकनाथ शिंदेच्या जागा या जर दोन्ही आपण एकात एक मिळवल्या तर शिवसेनेच्या 10, उद्धव ठाकरेंच्या आणि एकनाथ शिंदेच्या 6 तर त्या 16 होतात की ज्या आधी 18 होत्या. म्हणजे ओव्हरऑल शिवसेनेचं नुकसान काही नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवारांच्या 7 जागा पुढे आहेत आणि अजित पवारांचे तटकरे जिंकतात. म्हणजे त्यांच्या 8 झाल्या की ज्या 4 होत्या. म्हणजे NCP एकत्र पाहिली तर डबल झाली आहे, शिवसेना तेवढीच राहिली आहे. काँग्रेस 12 पट वाढली, एकाच्या 12 झाल्यात आणि लुजर कोण आहे तर भाजप आहे. पण विसंगती अशी होती का एक्झिट पोल म्हणा किंवा आधी जी चर्चा होत होती, आधी जे विश्लेषण होत होतं निकालांच्या आधी, त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलं होतं की कदाचित भाजपा आहे त्या स्थितीत राहील, त्यांना विशेष फटका बसणार नाही, फटका ह्यांना बसेल. हो, काँग्रेसला खूप फटका बसेल असं वाटतं आणि एकनाथ शिंदेचे खूप हरतील असं लोकांना वाटलं होतं. परंतु आता झालंय असं की ओव्हरऑल अँटी इन्कम्बन्सी देशभर असलेली, म्हणजे उत्तर प्रदेशामध्ये ज्या प्रमाणात भाजपच्या जागा कमी झाल्यात हे कुणीही वर्तवलं नव्हतं. म्हणजे कुठल्याच सर्व्हेमध्ये, कुठल्याच पोलमध्ये तिथे जाऊन रिपोर्टिंग केलेल्या, म्हणजे अगदी योगेंद्र यादवांसह अनेकांनी 10 जागांचा फटका, 5 जागांचा, म्हणजे उत्तर प्रदेशात 62-64 50ला येतील, 45ला येतील, पण 40ला येतील आणि त्याच्यापेक्षा म्हणजे इतका अंदाज कुणीच वर्तवला नव्हता. याचा अर्थ ती जी समाजाची पल्स आहे ती घेण्यात सगळेच पत्रकार म्हणजे आमच्या सकट, म्हणजे मी स्वतः आणि सर्वांनीच त्याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आणि आपण जे ठोकताळे बांधतो आणि अभ्यास करतो त्याच्यातही कुठेतरी अनेक असे मुद्दे असतात की जे दुर्लक्षित राहतात. जसं काँग्रेसची महाराष्ट्रातली वाढ आहे ही सर्वांनाच अनाकलनीय आहे. म्हणजे अशोक चव्हाणांसारखा माजी मुख्यमंत्री त्यांनी काहीतरी वाऱ्याची दिशा बघूनच पक्ष बदलला असेल ना, त्यांना वाटत असेल काय पक्षात, त्यांनी टीकाही केली पक्ष सोडताना की नेतृत्वाला काही पडलेलं नाही आणि तरी देखील आज त्यांच्या 1च्या 12 जागा झाल्यात. याचा अर्थ तो जनतेच्या मनाचा कानोसा घेणं किंवा त्याची नस पकडणं हे काही इतकं सोपं नाही. आज कदाचित मोदी शहा यांना ती कदाचित असावी की काय, कारण ह्या सगळ्या मोठ्या नेत्या जसं शरद पवार असतील, मोदी असतील, हे जे ज्येष्ठ खूप मोठे नेते आहेत राष्ट्रीय पातळीवरचे, त्या लोकांना ही कुठेतरी पल्स असते.
आणि तो आज जसं शरद पवारांना आधी येतो तसंच मोदी शहांना असावा म्हणून त्यांनी हर तऱ्हेचे प्रयत्न केले हे डिबॅकल कमी करण्याचा, आणि ते दिसतंय आता याच्यामध्ये. फक्त या सगळ्यामध्ये एकूणच विश्लेषक किंवा सेफॉलॉजिस्ट या सगळ्यांनी खरोखर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे आणि जनतेच्या मनाचा थांग आपल्याला लागत नाही. महाराष्ट्रापुरतं ते खूप अवघड होतं, पण महाराष्ट्राबाहेर सुद्धा जसं मध्य प्रदेशात सगळ्या जागा मिळतात, गुजरातच्या सगळ्या जागा जिंकतात, कर्नाटकमध्ये राज्य सरकारची निवडणूक म्हणजे विधानसभेची निवडणूक काँग्रेसने जिंकल्यावर निश्चितपणे काही जागा भाजपच्या कमी होतील, 25 होत्या त्या, असा अनेकांचा होरा होता. तिथली परिस्थिती जाऊन आलेले लोक तसेच सांगत होते आणि तरीही तिथे कमी झालेले नाहीत. तर कर्नाटकने गेली 20 वर्ष भाजपला लोकसभेच्या पातळीवर साथ दिलेली. आता ह्याच्यात काय गौडबांगाल आहे कळत नाही. तर हे कुठेतरी त्याचं विश्लेषण करून अधिक अभ्यास करून शोधावं लागेल. आणि ही जसं या एकूण निकालामध्ये राहुल गांधी किंवा काँग्रेसच्या जागा डबल झाल्यात, म्हणजे ते रूढार्थाने निवडणूक हारतायत कारण एनडीए जिंकतीये, पण हारकर जीतने वाले को बाजीगर कहते तसे राहुल गांधींची अवस्था झाली आहे. आणि जीतकर हारने वाले को क्या कहेंगे तर ते आता नरेंद्र मोदी म्हणायला लागेल. म्हणजे त्यांचं सरकार येईल पण काठावर पास अशी त्यांची अवस्था झाली आहे. त्यामुळे वरच्या वर्गात घातला आहे असा शेरा मोदींच्या प्रगती पुस्तकावर यावेळी जरी पंतप्रधान झाली तरी, कारण या आधीच्या दोन्ही निवडणुकात एकदा 282 आणि एकदा 303 म्हणजे 272 पेक्षा जास्त जागा, आणि आज बहुमताला कमी पडताना आपले आहे ते साथीदार जातील का काय अशी भीती वाटत वरच्या वर्गात ते जातील असं वाटतंय. पण मग ह्याला नेमकं काय म्हणायचं? म्हणजे विकास लोकांवर तर पोहोचू शकला नाही की जे तात्कालिक मुद्दे असतात, म्हणजे प्रचारामध्ये काही विधानं केली जातात त्याचा एकतर विपर्यास केला जातो किंवा काही ती विधानं खरोखर चुकीची केली जातात नेते मंडळींकडून, कुठल्याही पक्षाचे असतील, ती त्यावेळेला कारणीभूत ठरतात, किंवा आणखीन काही तात्कालिक मुद्दे त्यावेळेचे प्रचारामधले म्हणा किंवा काही घटना घडलेल्या असतील त्या महत्त्वाच्या ठरतात. विकासाचा मुद्दा पोहोचला नाही का असंही म्हणता येईल का त्याच्यामध्ये? विकास झालाय का तर झालाय, परंतु त्याबरोबरच म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर तर दिसतं सगळीकडे झालेलं, परंतु त्या पलीकडे जाऊन म्हणजे जसं 60 टप्प्यांमध्ये भारतीय जनता पक्षाने आणि स्वतः पंतप्रधानांनी वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळे मुद्दे मांडले. तर हे त्यावेळेलाही असं वाटत होतं विश्लेषण म्हणून की हे कोर्स करेक्शन आहे का, की काँग्रेसचा मॅनिफेस्टो आला, जाहीरनामा आला तर त्याच्यावर टीका केली, मग या गोष्टीवर केली, मग चौथ्या टप्प्यानंतर त्यांनी मुलाखती दिल्या, कारण तेव्हा उत्तर प्रदेश आणि बिहारच्या निवडणुका होत्या, मग मी अवतार आहे किंवा गंगेचं किंवा रामलला वगैरे वगैरे हे धार्मिक किंवा भावनिक मुद्दे त्यावेळेला आणले गेले का. आणि सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्रात सुद्धा दुसऱ्या टप्प्यानंतर जे ध्रुवीकरण करायचा प्रयत्न झाला म्हणजे हिंदू मुस्लिम किंवा या पातळीवर, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या ब्लेटंटली केल्या गेल्या त्या जनतेला रुचत नाहीत का काय. म्हणजे एकीकडे भाजपचा स्वतःचा ऑडियन्स जो आहे त्यांना बाय हुक ऑर क्रूक सत्ता आलेली आवडते का, म्हणजे त्यांच्याकडे विचार करणारे लोक आहेत तेच कदाचित त्यांच्यापासून लांब गेलेत का, हा एक मुद्दा. जसं उद्धव ठाकरेंच्या सभांना मायनॉरिटीजनी खूप मोठा पाठिंबा दिला आपल्याकडे, तर त्यांची कोअर वोट बँक न हलता तो ॲड झालेला आहे. म्हणजे काँग्रेस आणि एनसीपीच्या बरोबर जाऊन उद्धव ठाकरेंचा फायदा झाला आहे का तो झालेला दिसतोय. त्याचबरोबर उद्धव ठाकरेंपासून लांब जाऊन एकनाथ शिंदेचं तितकंसं नुकसान झालेलं दिसत नाही, कारण त्यांची आयडिओलॉजी कोर हिंदुत्वाची आहे, लोकांना माहिती आहे, ती सोडलेली नाही त्यांनी. अजित पवारांना घेऊन त्यांचा फायदा झाला का, म्हणजे अजित पवारांचा झालेला दिसत नाही आणि भाजप आणि सेनेचा फारसा झालेला दिसत नाही. पण अजित पवारांची ताकद ही लोकसभेपेक्षा विधानसभेला जास्ती आहे. आणि भारतीय जनता पक्षाचं टार्गेट हे म्हणजे मुंबई महापालिका जिंकण्याचं असेल तेव्हा घरी उद्धव ठाकरेंची सेना खच्ची होऊ शकते. त्यामुळे हे जे निकाल आहेत यांनी काही लोकांचं करिअर संपेल किंवा काही पक्ष संपतील असं नाही. रिअलाइनमेंट पॉलिटिकल होऊ शकते, अनेक वेगळ्या आघाड्या पण होऊ शकतात, पण मुख्य मुद्दा जो आहे तो महाविकास आघाडी आहे तशी पुढे राहील का आणि महायुती आहे तशा स्थितीत राहील का विधानसभा निवडणुकांपर्यंत. कारण जागा वाटपावरनं रस्सीखेच होईल. आज कोणी त्याग केलं तर पुढच्या वेळी कोणाला तरी करावं लागेल. पण या सगळ्यातनं विधानसभा आणि महापालिकेची उत्कंठा प्रचंड वाढेल, कारण आत्ता राज्यातल्या सरकारला इमिजिएट धोका नाही आहे. केंद्र सरकारमध्ये जर मोदींनी सरकार स्थापन केलं तर 282 असलेले मोदी आणि 303 खासदार असलेले मोदी यापेक्षा जुळतं घेऊ शकणारे, नमतं घेऊ शकणारे मोदी बघायला मिळतील का, हा कळीचा प्रश्न आहे. आणि ते आता त्यांच्या कार्यकर्त्यांना जे काही संबोधन करतील त्यात काही प्रमाणात दिशा स्पष्ट होईल, पण त्यांना ऐकावं इतर लोकांचं लागेल. म्हणजे आपण रेटून दिले मुद्दे असं करता येणार नाही. आणि तेच असतं की सत्ता किंवा जसं आंब्याच्या झाडाला फळं लागल्यानंतर ते वाकतं तसं सत्ता आल्याने नम्रता यायला पाहिजे, परंतु ती नम्रता आता अलायन्स करायला लागल्यामुळे येईल आणि काही प्रमाणात विजयातला पराभव आहे त्याच्यामुळे येईल. दुसरीकडे यापूर्वी विरोधी पक्षनेता पण होऊ शकत नव्हती अशी काँग्रेसची अवस्था मागच्या इलेक्शनला होती. आज 100 जागा येत असताना एक सजग आणि जबाबदार विरोधी पक्षनेता अशी भूमिका जर पार पाडायला राहुल गांधींनी नेतृत्व घ्यायला हवं. त्याचं कारण असं 4 ते 14 या 10 वर्षाच्या सत्तेत त्यांनी मंत्रिपद घेतलं नव्हतं. म्हणजे अथॉरिटी विदाऊट रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे यश मिळालं तर राहुल गांधींचा आणि पराभव झाला तर खरगेंचा, हे चालणार नाही. त्यांनी ती जबाबदारी घेऊन काम करावं लागेल आणि 5 वर्ष काम करावं लागेल, फक्त निवडणुकीच्या काळात न करता. तसं काही केलं तर वेगळं चित्र दिसू शकेल असं मला वाटतं.
महाराष्ट्रातल्या परिस्थितीबद्दल मी तुम्हाला विचारणारच आहे. संभाव्य परिस्थिती म्हणजे पुढच्या आणखीन घडामोडी काय घडतील, राजकीय चित्र काय असेल. त्याच्या अगोदर मला एक सांगा, तुम्ही आता मगाशी उद्धव ठाकरेंचा उल्लेख केलात. निवडणुकीपूर्वी हा एक मुद्दा अत्यंत महत्त्वाचा होता की उद्धव ठाकरेंवरती अन्याय झाला का, म्हणजे हे फोडाफोडीचं राजकारण झालं, ह्या सगळ्या गोष्टी झाला, त्याच्यामधून लोकांना हे रुचलं की नाही रुचलं, किंवा लोकांना कुठली शिवसेना मान्य आहे, उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची. हा जो एक प्रश्न होता. तर आता हे जे निकाल लागलेले आहेत त्याच्यानं नेमकं काय म्हणता येईल? नाही, त्याच्यामुळे कसं होतं की मी थोडंसं आधीच्याही आपल्या एका कार्यक्रमात बोललो होतो की या निवडणुकीनंतर खरी राष्ट्रवादी कोणाची, खरी शिवसेना कोणाची असं एक माध्यमातून येतं. परंतु मी तेव्हाही म्हणालो होतो की सुप्रिया सुळे पडल्या किंवा सुनेत्रा पवार पडल्या तरी त्यांची दिवाळी जी असेल बारामतीतली ती पवारांची एकत्र चांगलीच होईल, अगदी म्हणजे ती व्यवस्थितच होईल. तसं ठाण्यामध्ये दोन्ही जागा समजा एकनाथ शिंदेजी जिंकल्या तर मीच दिघ्यांचा खरा शिष्य आहे ते सिद्ध करतील. तसं खरी शिवसेना कोणाची, आता यांना 6 जागा आणि त्यांना 9 जागा मिळाल्या तर खरी कोणाची मानायची, ते फ्रॅक्चर्डच मॅन्डेट आहे. म्हणजे जागा जास्त आहेत पण ठाण्याच्या 2 सीट गेलेल्या आहेत, म्हणजे ठाणे जिल्ह्यात ठाणे आणि कल्याण. ठाण्याचे तर दिघ्यांचे शिष्य आहेत एकनाथ शिंदे, पण एकनाथ शिंदेची नकली आहे का उद्धव ठाकरेंची नकली आहे. तर इलेक्शन कमिशनने जरी चिन्ह आणि पक्ष दिला असला एकनाथ शिंदेंना तरी आज उद्धव ठाकरेंना लोकसभेच्या जागांपुरतं समर्थन जास्ती आहे, 2-3 जागांनी जास्ती आहे. ठीक आहे, उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असा सामना नव्हता दुरंगी. तिथे त्यांच्या मागे काँग्रेस आणि एनसीपी शरद पवार होते, यांच्या मागे भाजप होते की जे भाजप सगळीकडे खच्ची झालेलं दिसतंय काही प्रमाणात, त्यामुळे त्याचा परिणाम होणार आहे. पण एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात फार मोठं अंतर नाही आहे. म्हणजे त्यांचं जे जनसमर्थन आहे ते खूप प्रचंड कमी आहे. म्हणजे शरद पवारांच्या 7 जागा येताना अजित पवारांची एकच येते, म्हणजे तिथे म्हणावं लागेल की राष्ट्रवादीवर पकड शरद पवारांची त्यांनी सिद्ध केलंय. तसं शिवसेनेवर पकड उद्धव ठाकरेंची हे असले तरी एकनाथ शिंदेची कमी नाही आहे, त्यांच्याही जागा निवडून येत आहेत. त्यामुळे खरी खोटी शिवसेना हा वाद न घालता या पुढच्या निवडणुकांकडे बघावं लागेल. आणि पुढच्या निवडणुकांना जाताना असं शक्य आहे का की उद्धव ठाकरे भाजपकडे येतील? अजिबात शक्यता वाटत नाही, अजिबात वाटत नाही. आता काँग्रेसला उद्धव ठाकरेंच्या बरोबर लढणं शक्य आहे का? शक्य आहे. त्याचं कारण असं की केंद्र सरकारमध्ये लालू प्रसाद, मुलायम सिंग आणि रामविलास पासवान, नितीश कुमार, लालू प्रसाद आणि पासवान हे राज्यात एकमेकांची अगदी गळे कापूस स्पर्धा असलेले 3 एका मंत्रिमंडळात मंत्री असायचे. तर तीच गोष्ट आता इथे होईल की शिवसेना आणि काँग्रेस हे राष्ट्रीय पातळीवर एकत्र असतील पण इथे विरुद्ध लढतात असं होऊ शकेल. पण ते विरुद्ध एकमेकाच्या लढले म्हणजे स्वतंत्रपणे लढले तर नुकसान किती होतं आणि एकत्र लढलं तर फायदा किती होतो याचं कॅल्क्युलेशन करून कदाचित फ्रेंडली फाईट्स करून लढतील किंवा आघाड्या म्हणून लढतील, आघाडी आणि युती म्हणून. तर हे थोडंसं 4 महिन्यांनी किंवा निवडणुकीच्या तोंडावर हे कळू शकेल. हे आज सांगणं खूप अवघड आहे. पण महाविकास आघाडीच्या बाबतीत बोलायचं झालं विशेष करून तर पुढचं जे जागा वाटप असेल, विधानसभेसाठी असेल किंवा मुंबई महानगरपालिकेसाठी असेल, तर तिथे काही रस्सीखेच होईल का, किंवा त्याचं ह्याचं पार्ट थोडं कमी असेल आता मग तिकडे, मग ह्याला थोडं जास्त तिकडे वजन प्राप्त होईल वगैरे, काय तुम्हाला वाटतं? म्हणजे काय 100% होईल, 100% होईल. त्याचं कारण असं की हे 2 निवडणुका स्वतंत्र असतील आणि महापालिकेच्या पातळीवर शिवसेना मुंबई महापालिकेत आपल्याला माहिती आहे खूप स्ट्रॉंग आहे पहिल्यापासून, मुंबईपुरता विचार केला तर. आणि तिथे राष्ट्रवादी काँग्रेस त्या प्रमाणात नाही आहे. म्हणजे काँग्रेस आहे, शिवसेना आहे, पण राष्ट्रवादी तितक्या प्रमाणात नाही आहे. तेव्हा मालिकेच्या जागा वाटपाला खूप मोठी अडचण येईल असं वाटत नाही. पण विधानसभेच्या पातळीवर जसं आपण म्हणतो की साधारणपणे एका लोकसभेमध्ये 6 विधानसभा आहेत, तर आज काँग्रेसच्या 12 जागा आल्यात आणि त्यांचे विद्यमान आमदार आहेत 44 राज्यात. आणि जर 12 खासदारांचा विचार केला तर 72 त्यांच्या आल्यासारखे आहेत. त्यामुळे ते जागा वाटपात शेअर वाढवून मागतील. शिवसेनेचे आज आहेत सिटिंग 56, पण जागा आल्यात शिवसेनेच्या समजा 7, म्हणजे 7-42 होतात. म्हणजे त्यांच्या 56 जागाच्या तुलनेत कमी खासदार आलेत, एवढे यायला पाहिजे त्यापेक्षा. पण इतकं गणिती पद्धतीने ते होत नसतं. तेव्हा रस्सीखेच होईल का? तर निश्चित होईल. ABC जागा ज्या असतात त्याप्रमाणे फॉर्म्युला जो असतो जागा वाटपाचा तो जिंकलेल्या जागा त्यांच्याकडे राहाव्यात. म्हणून ते उद्धव ठाकरेंचे 18 होते म्हणून त्यांना 21 मिळाले ना आता शिवसेनेचे. तीच गोष्ट राष्ट्रवादीचा 4 होते म्हणून त्यांना जागा जास्त आणि काँग्रेसचा 1च होता म्हणून त्यांनी कमी जागा घेतल्या. हे लॉजिक विधानसभेलाही लावलं जाईल. पण हे जे आता लोकसभेची ताकद वाढलेली आहे पक्षांची, त्याचा परिणाम किंवा त्याचं प्रतिबिंब त्या जागा वाटपाच्या रस्सीखेच होईल, त्याच्यात नक्की पडेल. महापालिकेला तुलनेने जागा वाटप महाविकास आघाडीला सोपं जाईल. बीजेपीची पंचायत होणार आहे विधानसभेच्या पातळीवर. बीजेपीला एनसीपी म्हणजे अजित पवारांचा पक्ष आत्ताच 80 मागत होता, त्यांचा एक विद्यमान खासदार होता तो आता निवडून आला आहे, पण भाजपचे 2311 झालेत. मग तिथे जागा पुन्हा 80 मागतच होते आत्ता अजित पवार, ते मागतील. एकनाथ शिंदे जास्ती मागतील कारण त्यांनी जागा जास्ती मिळवल्यात त्यांच्या तुलनेने. तसं जर असेल तर
महायुतीला कटकटीचं असणार आहे, कारण सत्तेवर असलेल्या पक्षाला जागा वाटप कटकटीचं होतं. त्यामुळे विधानसभेला महायुतीपुढे पुन्हा डोकीदुखी जागा वाटपाची. त्या तुलनेत महाविकास आघाडी तो सोपा असेल आणि महाविकास आघाडीला महापालिकेचं वाटप सोपं जाईल, त्या मानाने आमदारकीचं अवघड जाईल. तुलनेत सोपं असेल, बरोबर आहे. पण शरद पवार साहेबांनी आज पत्रकार परिषदेमध्ये आणि निवेदनाद्वारे एक विधान केलंय, ते सूचक विधान आहे का असं मी तुम्हाला विचारतो. त्यांनी असं म्हटलं की आमचा स्ट्राईक रेट सर्वात जास्त आहे, कारण आम्ही 10 जागा लढवल्या, त्याच्यातल्या 6-7 जिंकत आघाडीवरती आहेत, म्हणजे 70% आहे वगैरे. तर हे सूचक विधान आहे का? आहे ना, 100% आहे. जसं एकाच घटकावर आधारित जागा वाटप होत नाही, तसं भारतीय जनता पक्षाकडे 106 आमदार असताना आणि शिंदेचे स्वतःचे 40 असताना त्यांना मुख्यमंत्री केलंय. शिवाय खासदारकीच्या जागा जास्त दिल्यात, कदाचित आमदारकीला त्याग करायला लागेल. तीच गोष्ट हे राजकारणात गिव्ह अँड टेक चालतं. शरद पवारांनी विधान केलं तेही आर्म ट्विस्टिंगसाठीच केलं. आता सगळ्यात मोठा नेता शरद पवार हे आतापर्यंत एस्टॅब्लिश्ड फॅक्ट आहे, पण आज उद्धव ठाकरेंचं स्टेचर हे राष्ट्रीय पातळीवर देखील वाढलेलं आहे आणि राज्य पातळीवर देखील वाढलेलं आहे. हे आपल्याला नाकारता येत नाही, कारण उद्धव ठाकरे 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते. आज मोदी शहांशी फाईट करून त्यांनी जास्ती खासदार निवडून आणलेत, ही वस्तुस्थिती आहे. काँग्रेस राष्ट्रीय पक्ष त्यांचे 12 आलेत, पण शरद पवारांपेक्षा खासदार उद्धव ठाकरेंचे जास्ती येत आहेत. त्यामुळे शरद पवार म्हणालेत की आमचा स्ट्राईक रेट, म्हणजे संख्येने जरी जास्ती असले उद्धव ठाकरे तरी त्यांनी जागा जास्ती लढवल्या होत्या म्हणून त्यांच्या जास्ती आल्या. आम्ही जर जास्ती लढवलं होतं असतं आमच्या आल्या असत्या. तर हे चक्क बार्गेनिंग आहे आणि हे पुढचं बार्गेनिंग आत्ता सुरू झालंय, ते सूचित होतं. याचा अर्थच आमदारकीच्या जागा वाटपाला ही कटकट दोन्ही आघाडी किंवा युती यांना सामोरी जावंच लागणार आहे. पण तुलनेने महाविकास आघाडीला फार अवघड जाणार नाही, महायुतीला कटकटीला सामोरं जास्त जावं लागेल. बरोबर. ह्या कारणांचा पण उहापोह आता करतोय. एक कारण तुम्ही सांगितलं, आपण हे बोललो याविषयी की फाटाफुटीचं राजकारण ते लोकांना पटलं नाही असं दिसतंय एकंदर, किंवा काय आणखीन काही कारणं आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज स्वतःहून म्हणाले की संविधानाच्या बाबतीत जो प्रचार केला गेला त्याला उत्तर देण्यात आम्ही कमी पडलो, अपयशी ठरलो किंवा कमी पडलो. तर हा खरोखर मुद्दा प्रभावी ठरला. होय, एकनाथ शिंदेना वाटतं तो मुद्दा आहे. त्याचं कारण असं की आजपर्यंतच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष अजेंडा सेट करतोय आणि विरोधक त्याच्या मागे फरफडत ओढले जातात असं दिसायचं. त्याच्या बरोबर विरुद्ध म्हणजे वास्तविक हे विधान जे आहे संविधान बदलण्याचं, ते कर्नाटकमधले त्यांचे जे खासदार आहेत आनंद हेगडे त्यांनी केलं होतं. दुसरं एक मला वाटतं राजस्थानच्या महिला नेत्या त्यांनी केलं होतं. पण ते जणू काय अख्ख्या भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे असं चित्र रंगवलं गेलं की हे संविधान बदलणार आहेत. त्याला जोड मिळाली 400 पारच्या घोषणेची, की यांना 400 का हवेत तर यांना संविधान बदलायचं आहे. तशी विधानं केली गेल्यामुळे आज तो प्रचार झाला आणि तो प्रचार तळागाळातल्या म्हणजे मुळात बाबासाहेबांचं संविधान बदलण्याची भाषा जी आहे, सुशिक्षित वर्ग की जो शहरी भागातला भाजपचा वोट बँक असलेला वर्ग आहे, त्यांना हे माहिती आहे की या घटनेमध्ये 100पेक्षा जास्त वेळा अमेंडमेंट झाल्या आहेत. घटना बदलली गेली आहे असं नाही आहे, पण मूळ ढाच्याला हात लागलेला नाही. तो लावणं कोणाला शक्य नाही, सुप्रीम कोर्टाने पण स्पष्ट केलं आहे. तरी पण समाजातल्या खालच्या वर्गाला हे वाटू शकतं की जे बाबासाहेब आंबेडकरांचे फॉलोअर आहेत त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जर रिसेटमेंट झाली आणि ती कॅश केली गेली आणि तेच काँग्रेसने केलं आणि प्रभावीपणे केलं, हे आता रिझल्ट बघून तर म्हणावंच लागतंय. आणि त्याचा फटका बसला. आणि शिंदे जर म्हणत असतील असं मुख्यमंत्री, तर त्यांना हे सगळीकडनं फीडबॅक आलेले असतील. पण हा एकच मुद्दा विरोधी गेला असं नाही आहे. महागाई, बेरोजगारी हे तर प्रमुख मुद्दे आहेतच, ते मांडले नाही मांडले तरी त्याचा फटका बसतोच. त्याचबरोबर कुठेतरी एकाधिकारशाही, त्याच्यानंतर खूप जास्ती सत्तेचं केंद्रीकरण, केंद्रीय यंत्रणांचा वापर, हे सगळे मुद्दे लोकांच्या कुठेतरी असतात. आणि भाजपच्या वोट बँकेला सुद्धा त्यांनी स्वतः अजित पवारांवर आरोप करून भ्रष्टाचाराचे पंतप्रधानांनी त्यांना पक्षात घेतलंय, त्या सगळ्या 9 जणांना मंत्री केलंय. हे कुठेतरी रुजलं नसेल ना. म्हणजे आता आपण हे जे म्हणतो हे अनेक कारणांपैकी काही कारण आहेत, याच्यापेक्षा अधिक कारणं असतील आणि याचा खूप मायक्रो लेवलला अभ्यास करायला हवा. मतदारसंघ निहाय काही स्थानिक मुद्दे होते का, कारण काँग्रेसने त्या पद्धतीचा प्रचार केला की राष्ट्रीय मुद्दा मोदी विरुद्ध गांधी इलेक्शन होऊ न देता स्थानिक मुद्द्यांकडे ते आणण्यात यश मिळवलं आणि त्यामुळे त्यांचे म्हणजे विदर्भात त्यांना जागा मिळाल्या, कारण काँग्रेसचं तिथे बॅकिंग आहे. आज मुनगंटीवारांसारखा नेता लढू इच्छित नव्हता आणि तो पडला, तर ते मोठे नेते आहेत आणि ते चांगल्या फरकाने पडतायत. अशा अनेक जागा त्यांच्या विद्यमान म्हणजे कपिल पाटलांसारखा मंत्री, भारती पवारांसारख्या मंत्री हे हरतायत. तर अशा ठिकाणी अनेक डिबॅकल जी झाली आहेत ती विविध कारणांचा समुच्चय झाल्यामुळे हरलेत, एकाच मुद्द्यामुळे हरलेत असं वाटत नाही मला. ही महाराष्ट्रातली गोष्ट झाली. आता तुम्ही कर्नाटकातला उल्लेख केलात की त्या हेगडेंनी तसं वक्तव्य केलं होतं आणि त्याच्यानं गदारोळ उठला आणि मग त्याचं त्यांनी भांडवल केलं विरोधी पक्षांनी. त्याच कर्नाटकामध्ये भाजपाची परिस्थिती सुधारते. करेक्ट. हां, त्याच्यात तेच एक आहे अनाकलनीय की काँग्रेसने विधानसभा आउटराईट जिंकली तिथे निवडणूक आणि त्यामुळे आता 25 जागा होत्या त्या कमी होतील कर्नाटकला असं वाटत होतं. त्यात हेगड्यांचं विधान वगैरे. पण कर्नाटक हा गेली 2 दशकं लोकसभेच्या निवडणुकीला भाजपच्या मागे राहतोय.
म्हणजे रेवण्णांचं प्रकरण आलं तेव्हा 14 जागांची निवडणूक झाली होती आणि 14ची व्हायची होती. त्या भागात काही फार परिणाम होणार नव्हता. रेवण्णा पराभूत झालेत, म्हणजे अलायन्स पार्टनर JDS आहेत, त्याचं थोडंसं त्यांच्याबरोबर आलंच असेल ओझं. पण तरी देखील भाजपला कर्नाटकमध्ये यश मिळतंय किंवा मध्य प्रदेशातल्या ते सर्व जागा जिंकतात. म्हणजे तिथे काँग्रेस शून्य नाही आहे, तरी सर्व जागा जिंकतात. तर कर्नाटक मध्य प्रदेशसारखी राज्य ही पूर्ण BJPच्या मागे केंद्रातल्या राहत आहेत, ही थोडीशी अनाकलनीय गोष्ट आहे. कारण काँग्रेसचं सरकार राज्यातलं निवडून आल्यावर त्यांची गॅरंटी म्हणजे कर्नाटकची राज्यातला जो कॅम्पेनचा भाग होता गॅरंटी काँग्रेसची, तो उचलूनच मोदी की गॅरंटी हा शब्द मोदींनी वापरलाय, चक्क उचललाय तो शब्द. ते आश्वासन द्याय ते आणि त्याच्यावर आधारित प्रचार केला. तरी देखील कर्नाटकमध्ये काँग्रेसला साथ न देता भारतीय जनता पक्षाला तिथली जनता साथ देते, विधानसभेला काँग्रेसला आणून सुद्धा हे थोडंसं अभ्यासच करायला हवा. तीच गोष्ट उत्तर प्रदेशातली आहे की उत्तर प्रदेशमध्ये मायावतींच्या बरोबर इलेक्शन लढलेल्या मुलायम सिंगांच्या चिरंजीवांना मागच्या वेळी 5च जागा मिळाल्या अखिलेशना. यावेळेला मात्र ते 30च्या पुढं 35च्या पुढं जाताना दिसत आहेत. ते काँग्रेसच्या बरोबर गेले, पण मायावती मात्र पूर्ण निरस्त झालेल्या दिसतात. तर ह्याचा अभ्यासच करावा लागेल आणि मतदारसंघ न्याय बघावा लागेल. प्लस एक मोठा जो फॅक्टर या निवडणुकीला भारतभर आम्हाला दिसत होतो, जो आम्ही बोलत होतो की मायनॉरिटीज या मोठ्या संख्येने मोदींना पराभूत करण्यासाठी बाहेर पडत आहेत, हे मात्र यावेळेला सगळीकडे दिसलं आणि ते बऱ्याच ठिकाणी दिसतंय. त्याला अपवाद औरंगाबादमधला की जिथे इम्तियाज जलील हरताना दिसत आहेत, तिथे जे उमेदवार भुमरे निवडून येताना दिसतात किंवा पुढे होते, त्यांच्या मागे मराठा आंदोलनाचा फटका खूप मोठ्या प्रमाणात आणि ते जरांगे यांनी सुचवलेले उमेदवार असं आता सांगितलं जात आहे. त्यामुळे ते एक थोडंसं वेगळं तिथलं वैशिष्ट्य आहे. पण अदरवाईज ह्या निकालाचं विश्लेषण खूप जास्ती अभ्यास करून करावं लागेल. ढोबळमानाने हे मुद्दे आहेत एवढंच सांगता येईल. एक शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला की आता परिस्थिती डोळ्यासमोर आपल्या आहे. नरेंद्र मोदींनी पंतप्रधान म्हणून जी स्वप्न बघितलेली आहेत पुढच्या 25 वर्षाची, अमृतकाळ म्हणून त्यांनी वारंवार उल्लेख केला, ती स्वप्न त्यांनी बघितलेली आहेत भारताच्या विकासाची, विकास रचण्याची, विकास साधण्याची. हे स्वप्न पूर्ण होण्यामध्ये काही अडथळे निर्माण होऊ शकतात का या परिस्थितीमुळे? 2 गोष्टी अशा आहेत की अमृतकाळ जो आहे ना तो देशासाठीचा अमृतकाळ आहे, तो व्यक्तीसाठीचा नाही. आणि भारतीय जनता पक्ष आणि त्यांची जी काय मातृसंस्था वगैरे RSS आहे, ते लोक व्यक्ती सगळ्यात शेवटी, पक्ष आणि राष्ट्र सगळ्यात वर असं मानणारा त्यांच्या स्लोगनमध्ये तरी आहे. तसं जर असेल तर पंतप्रधान मोदी 25 वर्ष राहावेत ही अपेक्षा नाही आहे. देश अमृतकाळाकडे जायचा आहे. म्हणजे आता अमृत महोत्सव देशाचा होताना अमृतकाळ आहेच असं त्यांचं म्हणणं आहे आणि 2047ला ते पहिली इकॉनॉमी, दुसरी इकॉनॉमी वगैरे वगैरे असं व्हावं. आता मोदी त्यावेळेला असतील का नाही म्हणजे असं तर काय आपण सांगू शकत नाही, व्यक्ती कोण राहील राहणार नाही, आपण कोणीच फ्युचरबद्दल असं बोलू शकत नाही, भविष्याबद्दल. परंतु परंतु मोदी किंवा भारतीय जनता पक्ष प्रणित सत्ता असावी आणि आम्ही तो सुवर्णकाळ आणावा असं त्यांचं स्वप्न नक्की असेल, त्या दृष्टीने ते करतील. पण ही 10 वर्षाच्या सत्तेनंतर जो आता डिबॅकल, म्हणजे मी मगाशी म्हणलं जिंकून सुद्धा मोदी हरल्यासारखे आहेत आणि हरून सुद्धा राहुल गांधी जिंकल्यासारखे आहेत या निवडणुकीच्या निकालाचं वर्णन. पण मोदींची तिसरी टर्म सुरू झाल्यावर ते पावलं उचलतील असं नाही आहे की त्यांना नितीश कुमार किंवा चंद्रबाबू फार अडवतील. मंत्रिमंडळात आल्यावर त्यांची पावलं उचलली जातील, म्हणजे इकॉनॉमिक पातळीवरची फायनान्शियल इकॉनॉमिक आर्थिक जी पावलं ती उचलली जातील, इन्फ्रास्ट्रक्चर ते करत राहतील. मात्र युनिफॉर्म सिव्हिल कोड सारखा अजेंडा आहे की जो टिपिकल हिंदुत्ववादी अजेंडा असेल तर त्याला कुठेतरी खीळ बसणारच आहे. कारण नितीश कुमारांना ती भूमिका घेणं परवडेल की नाही माहीत नाही, चंद्रबाबू घेतील की नाही माहीत नाही. तर आता जसं राम मंदिर आमची पूर्ण सत्ता येईल तेव्हा करू, 370 पूर्ण सत्ता आल्यावर हटवू, NDA असताना नाही, ते पूर्ण सत्ता आल्यावर हटवलं, आता परत NDAचा काळ येतोय की काय अलायन्सचा असं वाटायला लागलंय. चांगली गोष्ट अशी की ते म्हणत होते मागच्या वेळेला उपहासाने की विरोधी पक्ष कमकुवत झालेला आम्हाला बरोबर वाटत नाही, तो बलिष्ठ असला पाहिजे. ते अमित शहा मोदींचं स्वप्नच राहुल गांधींनी प्रत्यक्षात आणलं असं म्हणायला हरकत नाही. आता अगदी शैलेंद्रजी, आता आपण बोललो त्यानुसार स्वप्न हे देशाचं आहे, मोदी साहेबांचं आहेच, पण ते देशाचं स्वप्न सुद्धा आहे, ते पूर्ण व्हायला हवं. त्यांनी वारंवार त्याचा उल्लेख केलेला आहे आणि त्यासाठी ते म्हणालेले आहेत की या 25 वर्षासाठी आपण आत्ता आपलं योगदान द्यायला पाहिजे. कारण स्वातंत्र्य प्राप्तीसाठी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपण बलिदान दिलं होतं, आता आपल्याला योगदानाची गरज आहे आणि त्या योगदानासाठी प्रत्येक भारतीयाने सज्ज व्हायला पाहिजे. हे कोणी नाकारू शकत नाही की ह्याच्याबद्दल दुमत नाही आहे. आपण आज या मुलाखतीमध्ये आलात आणि एक छान विश्लेषण केलं, छान चर्चा केलीत. आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. शेती मग ती धान्याची असो वा भाजीची, उत्तम पिकासाठी सूक्ष्मजीव असलेलं सेंद्रिय खतच हवं. म्हणूनच पीतांबरी गोमय सेंद्रिय खत, देशी गाईच्या शेणापासून निर्मित सेंद्रिय प्रमाणपत्रासहित जे पीक बी वाढवतं आणि जमीन बी राखतं. पीतांबरी गोमय देशी गाईचं सेंद्रिय खत.
मानदुखी, कंबरदुखी, स्लिप डिस्क, सायटिका, चकती सरकणे, हातापायाला मुंग्या येणे, नस दबणे, बधीर होणे, चक्कर येणे, 5 मिनिटांपेक्षा जास्त चालता न येणे यासाठी अमेरिका, इंग्लंड येथील आधुनिक कायरोप्रॅक्टर मर्म थेरपी, अत्यंत फास्ट रिकव्हरीसाठी डॉक्टर भंडारी आयुर्वेद स्पाइन क्लिनिक, महिन्यातून एकदा फक्त 4 तासांचे उपचार. अधिक माहितीसाठी डॉक्टर भंडारी स्पाइन क्लिनिक YouTube पहा. संपर्क 70 20 38 41 88. 7020384188. ताई, नोकरी मिळाली. अरे वा, अभिनंदन. आता भरपूर शॉपिंग. हो ताई, नवीन मोबाईल, जीन्स, जॅकेट. थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च. इन्स्टंट कर्ज हे मिळतं ना. आधी बजेट बनवायला शिक, मग खर्च कर. पण ताई, हे बघ, कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा, पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू. हो ताई, पार्टी माझी, बजेट तुझं. आरबीआय म्हणते, आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल. वळूया पुढच्या बातम्यांकडे. निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचे आभार मानले आहेत. जनतेनं राष्ट्रीय लोकशाही आघाडीवर तिसऱ्यांदा विश्वास दाखवला आहे. भारताच्या इतिहासातला हा अभूतपूर्व क्षण असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. जनतेच्या आकांक्षांच्या पूर्ततेसाठी गेल्या दशकभरात केलेलं चांगलं काम निरंतर सुरू ठेवण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. तसंच कार्यकर्त्यांनी कठोर परिश्रम केल्याबद्दलही त्यांनी त्यांची प्रशंसा केली आहे. महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा मतदारसंघांचे कल हाती आले असून त्यानुसार महाविकास आघाडीचं पारडं महायुतीपेक्षा जड दिसतंय. महाविकास आघाडीनं 27 जागांवर तर महायुतीनं 20 जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपानं लढवलेल्या 28 जागांपैकी 13 जागांवर आघाडी घेतली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 11 जागांवर आघाडीवर आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं 21 जागांवर उमेदवार उभे केले होते. काँग्रेसनं लढवलेल्या 10 जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेसनं 17 जागांवर उमेदवार उभे केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं लढवलेल्या 10 जागांपैकी 6 जागांवर आघाडी घेतली आहे. महायुतीतल्या शिवसेनेनं 15 जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यापैकी 5 जागांवर शिवसेना आघाडीवर आहे. निकाल हाती आलेल्या जागांनुसार भाजपाला 6, शिवसेनेला 2, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 3, तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या 23 आणि शिवसेनेच्या 18 अशा मिळून 41 जागांवर विजय मिळाला होता. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीला 5 जागा मिळाल्या होत्या. राज्यातल्या काही लक्षवेधक लढतींकडे आता एक नजर टाकूया. नागपुरात विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसच्या विकास ठाकरे यांच्यावर 1,36,000 मतांनी विजय मिळवला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गमधून विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाविकास आघाडीच्या विनायक राऊत यांच्यावर जवळपास 48,000 मतांनी विजय मिळवला आहे. मात्र जालन्यात विद्यमान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यापेक्षा महाविकास आघाडीचे कल्याण काळे यांचं पारडं 70,000 मतांनी जड आहे. दिंडोरीमध्ये विद्यमान केंद्रीय मंत्री भारती पवार या महाविकास आघाडीच्या प्रतिस्पर्धी भास्कर भगरे यांच्या तुलनेत पिछाड्यावर आहेत. रायगड लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या सुनील तटकरे यांनी महाविकास आघाडीचे अनंत गीते यांच्यावर 82,784 मतांनी मात केली आहे. बीडमध्ये भाजपाच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनावणे यांच्यात अटीतटीची लढत सुरू आहे. बारामतीमध्ये महाविकास आघाडीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुतीच्या सुनेत्रा पवार यांच्यावर विजय मिळवला आहे. सांगली मतदारसंघात अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी भाजपा खासदार संजय काका पाटील यांच्यावर 1,01,094 मतांनी विजय मिळवला आहे. माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर 61,000ची आघाडी घेतली आहे. विदर्भातल्या लढती पाहूयात. विदर्भातल्या 10 मतदारसंघांमध्ये आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार 6 जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आघाडी घेतल्याचं चित्र आहे. अकोला मतदारसंघातल्या चुरशीच्या लढतीत भाजपाचे अनुप धोत्रे आघाडीवर आहेत. इथे काँग्रेसचे अभय पाटील दुसऱ्या तर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर तिसऱ्या क्रमांकावर आहेत. बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेच्या प्रतापराव जाधवांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्यावर आघाडी घेतली आहे. अमरावती मतदारसंघात काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांनी भाजपाच्या नवनीत राणांना पिछाडीवर टाकलं आहे.
यवतमाळमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संजय देशमुख यांनी शिवसेनेच्या राजश्री पाटील यांना पिछाडीवर टाकले। वर्धा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अमर काळे यांनी भाजपाच्या रामदास तडस यांच्यावर आघाडी घेतली आहे। रामटेक मतदारसंघात काँग्रेसच्या श्यामकुमार बर्वे यांनी शिवसेनेच्या राजू पारवे यांच्यावर जवळपास 75,000 मतांनी आघाडी घेतली आहे। भंडारा गोंदिया मतदारसंघात काँग्रेसचे प्रशांत पडोळे यांनी भाजपाच्या सुनील मेंढे यांच्यावर आघाडी घेतली आहे। चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी भाजपाच्या सुधीर मुनगंटीवार यांच्यावर जवळपास 2,53,000हून जास्त मतांनी आघाडी घेतली आहे। गडचिरोली चिमूर मतदारसंघातही काँग्रेसच्या डॉक्टर नामदेव किरसान यांनी भाजपाच्या अशोक नेते यांच्यावर 1,40,000हून जास्त मतांनी आघाडी घेतली आहे। शिर्डी मतदारसंघातून शिवसेना ठाकरे पक्षाचे भाऊसाहेब वागचौरे आघाडीवर आहेत। मराठवाड्यामध्ये महायुतीनं विजयाचं खातं उघडलं आहे। औरंगाबादमध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीत शिवसेनेचे संदीपान भुमरे यांनी 1,00,000हून जास्त मतांनी विजय मिळवला आहे, तर 7 लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीनं मुसंडी मारली आहे। उस्मानाबादमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी शिवसेनेच्या अर्चना पाटील यांच्या विरोधात 2,00,000हून जास्त मताधिक्यानं आघाडी घेतली आहे। परभणीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय जाधव 1,00,000हून जास्त मतांनी पुढे आहेत। राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांच्या विरुद्ध त्यांनी आघाडी घेतली आहे। लातूरमध्ये काँग्रेसचे डॉक्टर शिवाजी काळगे आघाडीवर आहेत, इथे भाजपाचे उमेदवार सुधाकर शृंगारे आहेत। हिंगोलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नागेश पाटील आष्टीकर आघाडीवर आहेत। जालन्यामध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी पिछाडीवर टाकलं आहे। नांदेडमध्ये भाजपाच्या प्रतापराव चिखलीकरांच्या विरोधात काँग्रेसचे वसंतराव चव्हाण आघाडीवर आहेत। बीडमध्ये महायुतीच्या पंकजा मुंडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनावळे यांच्या विरुद्ध आघाडीवर आहेत। उत्तर मुंबईत विद्यमान केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी काँग्रेसच्या भूषण पाटील यांच्यावर 3.5 लाखांपेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला आहे। दक्षिण मध्य मुंबईत अनिल देसाई यांनी शिवसेनेचे राहुल शेवाळे यांच्यावर 53,000 मतांनी विजय मिळवला आहे। उत्तर मध्य मुंबईत वर्षा गायकवाड यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्यावर 16,000 मतांनी मात केली आहे। ईशान्य मुंबईत संजय दिना पाटील यांनी जवळपास 25,000च्या मताधिक्यानं भाजपाचे मिहीर कोटेचा यांच्यावर विजय मिळवला आहे। वायव्य मुंबईत शिवसेनेचे रवींद्र वायकर आणि अमोल कीर्तीकर यांच्यात अतिशय चुरशीची लढत सुरू आहे। दक्षिण मुंबईत अरविंद सावंत यांनी जवळपास 52,000 मतांनी शिवसेनेच्या यामिनी जाधव यांच्यावर मात केली आहे। ठाण्यात महायुतीचे नरेश म्हस्के यांनी राजन विचारे यांच्यावर विजय मिळवला आहे। कल्याण मतदारसंघात शिवसेनेचे डॉक्टर श्रीकांत शिंदे 2,39,000 मतांनी जिंकले आहेत। भिवंडी लोकसभा मतदारसंघात विद्यमान केंद्रीय मंत्री भाजपाचे कपिल मोरेश्वर पाटील यांच्या तुलनेत इंडिया आघाडीचे सुरेश म्हात्रे यांचं पारडं जड आहे, तर पालघरमध्ये भाजपाचे हेमंत सावरा यांनी महाविकास आघाडीच्या भारती कांबडी यांच्यावर 1,83,000 मतांनी विजय मिळवला आहे। या लोकसभा निवडणुकीत सध्या दिसत असलेल्या चित्रानुसार पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं वर्चस्व दिसून येत आहे। शरद पवार आणि अजित पवार यांच्या वर्चस्वाची लढाई असलेल्या बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार यांचा 51,000हून अधिक मतांनी पराभव झाला आहे। पुणे मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजपाचे मुरलीधर मोहोळ यांचा 1,00,000 मतांनी विजय झाला आहे। शिरूर मतदारसंघात शरदचंद्र पवार पक्षाचे डॉक्टर अमोल कोल्हे हे 1,00,000हून जास्त मताधिक्यानं आघाडीवर आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराव आढळराव पाटील पिछाडीवर आहेत। साताऱ्यात भाजपाचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले विजयी झाले आहेत। कोल्हापूर मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मिळालेले शाहू महाराज छत्रपती विजयी झाले आहेत। सोलापूरमध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आघाडीवर आहेत। काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला सांगली मतदारसंघ या निवडणुकीच्या जागा वाटपात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळाल्यानंतर इथून अपक्ष उभे राहिलेले विशाल पाटील विजयी झाले आहेत। माढा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर आहेत, तर भाजपाचे रणजित नाईक निंबाळकर पिछाडीवर आहेत। मावळमध्ये शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आमने-सामने उभे होते। शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे 96,000 मताधिक्यानं विजयी झाले आहेत। तिरंगी लढत असलेल्या हातकणंगलेमध्ये शिवसेना आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष यांच्यात अटीतटीची लढत असून शिवसेनेचे धैर्यशील माने 1,00,000हून जास्त अशा निर्णायक आघाडीवर आहेत। उद्धव ठाकरे पक्षाच्या सत्यजित पाटील काही मतांनी आघाडीवर आहेत, तर स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी
3 लाख मतांहून अधिक पिछाडीवरती आहेत. देशासहित राज्यातल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी समाधान व्यक्त करत जनतेचे आभार मानले आहेत. आजचे निकाल परिवर्तनाच्या दिशेनं असून राज्यात विधानसभेचं चित्र बदलण्यासाठी हा निकाल बळ देणार असल्याचं शरद पवार म्हणाले. हे यश फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचं नसून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेना आणि मित्र पक्षांचंही आहे, असंही पवार यांनी यावेळी सांगितलं. या निवडणुकीमध्ये अनेक गोष्टी चांगल्या घडलेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं 7 जागेवर आणखी काही त्याचा पूर्ण काउंटिंग झालेलं नाही, पण 7 जागेवर आज आम्ही तुझ्यावर आज एक यश मिळालं. ते यश मिळालं ते एकटे राष्ट्रवादी काँग्रेसचं यश आहे असं आम्ही मानत नाही. काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि आमचे सहकारी या सगळ्यांनी एकत्रित जीवाभावाच्या वतीनं काम करण्याची भूमिका घेतली आणि त्यामुळे हे यश जसं आम्हाला मिळालं राष्ट्रवादीला तसं काँग्रेसला मिळालं आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या पक्षाला सुद्धा मिळालं. उत्तर प्रदेशसह इतर काही राज्यात ज्या मताधिक्यानं यश मिळायचं ते दिसून येत नाही, असंही शरद पवार यांनी सांगितलं. जनतेनं राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बाजूनं कौल दिलेला आहे. इंडिया आघाडीला बहुमत दिलेलं नाही असं सांगून नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार आहेत असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. संविधान बदलणार असा विरोधकांनी अपप्रचार केला, तो संभ्रम दूर करायला कमी पडल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. या संदर्भात विचार करू असं मुख्यमंत्री म्हणाले. काही जागांवर कमी मतांनी पराभव झाला, काही ठिकाणी उमेदवारी द्यायला उशीर केला, हे कदाचित कारण असू शकेल. सर्व बाबींची कारण मीमांसा करून त्रुटी दूर करू. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला शिवसेनेनं राखला आहे असं सांगून महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचं त्यांनी अभिनंदनही केलं आहे. देशातल्या जनतेने विकासाला मतदान केलंय आणि जे तडीपारीची भाषा करत होते त्यांना सत्तेपासून दूर ठेवून तडीपार. या देशातल्या जनतेने पुन्हा एकदा नरेंद्र मोदीजींना पसंती दिलेली आहे. एनडीएचं मोदीजींच्या नेतृत्वाखाली सरकार बनेल. राज्यामध्ये काही प्रमाणामध्ये विरोधकांनी जो काय अपप्रचार केला, संविधान बदलणार म्हणून दिशाभूल केली आणि त्या अपप्रचाराचा त्यामध्ये आम्ही थोडी त्याच्यामध्ये त्यांचा गैरसमज दूर करायला कमी पडलो. याचा नक्की विचार आम्ही करू आणि नक्की त्याच्यामध्ये दुरुस्त करू, त्यांचा संभ्रम दूर करू. आणि वोट बँकेचं ज्यांनी राजकारण केलेलं आहे त्या लोकांनाही सांगू इच्छितो की वोट बँकेचं राजकारण हे कायम टिकत नसतं. राज्यानंतर आता पुन्हा एकदा देशपातळीवरच्या निकालांकडे वळूया. उत्तर प्रदेशात वाराणसीमध्ये विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी 1.5 लाखांच्या फरकानं विजयी झाले आहेत. आणखी 14 जागांवर भाजपाचा विजय झाला आहे, तर अमेठी आणि रायबरेलीसह 4 ठिकाणी काँग्रेसची सरशी झाली आहे. याखेरीज समाजवादी पक्ष 14 जागांवर जिंकला आहे. 17 जागांवर भाजपा आघाडीवर आहे, तर 24 जागांवर समाजवादी पार्टीनं मुसंडी मारली आहे. 2 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. हिमाचल प्रदेशात विद्यमान मंत्री अनुराग सिंह ठाकूर आणि नवोदित उमेदवार कंगना रनौत यांच्यासह भाजपाचे 3 उमेदवार विजयी झाले असून उर्वरित एका जागेवरही भाजपा आघाडीवर आहे. उत्तराखंडमध्ये एका जागेवर भाजपा विजयी झाली असून उर्वरित 4ही जागांवर भाजपाची घोडदौड सुरू आहे. बिहारमध्ये भाजपा 3 आणि हिंदुस्थानी अवाम मोर्चाची एका जागेवर सरशी झाली आहे. संयुक्त जनता दल 12 तर भाजपा 9 जागांवर आघाडीवर आहे. 5 जागांवर पुढे असणाऱ्या लोकजनशक्ती पार्टीचे चिराग पासवान यांनी केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार पूर्ण बहुमतानिशी सत्तेत येईल असा विश्वास व्यक्त केला आहे. झारखंडमध्ये जमशेदपूरसह 8 जागांवर भाजप पुढे आहे. 3 जागांवर झारखंड मुक्ती मोर्चा आणि 2 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. हरियाणामध्ये काँग्रेसच्या सैलजा आणि जयप्रकाश विजयी झाले असून अन्य 3 जागांवर काँग्रेस आणि 5 जागांवर भाजपा आघाडीवर आहे. पंजाबमध्ये काँग्रेस 6, आप 3, शिरोमणी अकाली दल 1 तर अपक्ष 2 जागांवर विजयी झाले आहेत. दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात सर्व 7ही जागांवर भाजपा आघाडीवर आहे. जम्मू काश्मीरच्या 5 जागांपैकी एका जागेवर जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सची सरशी झाली आहे, तर 2 जागांवर भाजपा आघाडीवर आहे.
लडाखमध्ये एकाच जागेसाठी निवडणूक झाली असून त्यावर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहे. पुद्दुचेरी आणि चंदीगडमध्येही प्रत्येकी एका जागेवर निवडणूक झाली आणि दोन्हीकडे काँग्रेस पुढे आहे. अंदमान निकोबारमध्ये एकमेव जागेसाठी झालेल्या मतदानात भाजपा आघाडीवर आहे. काँग्रेसचं सरकार असलेल्या कर्नाटकमध्ये 28 जागांपैकी सर्वाधिक 15 जागांवर भाजपानं विजय मिळवला आहे तर 2 जागांवर भाजपा आघाडीवर आहे. हवेरी मतदारसंघातून बसवराज बोम्मई 43,513 मताधिक्यानं विजयी झाले आहेत. धारवाडमधून भाजपाचे प्रल्हाद जोशी 7,16,231 मतांनी विजयी झाले आहेत. सत्ताधारी काँग्रेस 7 जागांवर विजयी झाली आहे तर 2 जागांवर पुढे आहे. नुकतीच अटक करण्यात आलेल्या जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षाचा उमेदवार प्रज्वल रेवण्णाचा हासन मतदारसंघातून पराभव झाला आहे. केरळमध्ये 20 जागांपैकी काँग्रेस 6 जागांवर विजयी झाली असून 8 जागांवर आघाडीवर आहे तर केरळच्या त्रिशूर मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार सुरेश गोपी यांनी विजय मिळवला आहे. या विजयासह भाजपानं पहिल्यांदाच केरळमध्ये विजय खातं उघडलं आहे. आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू देसम पार्टीला विधानसभेसह लोकसभेच्याही सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. 25 जागांपैकी 15 जागांवर टीडीपी पुढे आहे तर एका जागेवर विजय त्यांना मिळाला आहे. भाजपानं 2 जागा जिंकल्या असून एका जागेवर ते आघाडीवर आहेत. 17 जागांपैकी 2 जागा भाजपानं जिंकल्या असून 6 जागांवर आघाडीवर आहेत. जी किशन रेड्डी सिकंदराबादमधून 47,03,012 मतांनी विजयी झाले आहेत. काँग्रेस 7 जागांवर आघाडीवर असून 1 जागा त्यांनी जिंकली आहे तर AIMIM एका जागेवर पुढे आहे. तामिळनाडूत 39 जागांपैकी सर्वाधिक 22 जागांवर DMK आघाडीवर आहे तर काँग्रेस 9 जागांवर पुढे आहे. 8 जागांवर इतर पक्ष आघाडीवर आहेत. पूर्व भारतात बिहारमध्ये भाजपा आणि जनता दल या दोन्ही पक्षांनी 12 जागांसह बरोबरीनं आघाडी घेतली आहे. झारखंडमध्ये भाजपा 8 तर झारखंड मुक्ती मोर्चानं 3 जागांवर आघाडी घेतली आहे. ओदिशामध्ये भाजपा 19 जागांच्या आघाडीवर आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस 29 जागांसह तर भाजपा 12 जागांसह आघाडीवर आहे. काँग्रेस पिछाडीवर आहे. ईशान्य भारतात आसाम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये भाजपा आघाडीवर आहे तर मणिपूर, नागालँड आणि मेघालय या राज्यांमध्ये काँग्रेस पक्षानं आघाडी घेतली आहे. मिझोरममध्ये झोरम पीपल्स मूव्हमेंट पक्ष आघाडीवर आहे. राजस्थानमधल्या 25 जागांपैकी भाजपानं 14 जागांवर आघाडी घेतली असून काँग्रेस 8 जागांवर आघाडीवर आहे. गुजरातमधल्या 26 जागांपैकी भाजपानं 25 जागांवर आघाडी घेतली असून बनासकांठा या एका जागेवर काँग्रेस आघाडीवर आहे. मध्य प्रदेशमधल्या 29 जागांपैकी सर्वच्या सर्व जागांवर भाजपानं आघाडी घेतली आहे. छत्तीसगडमधल्या 11 जागांपैकी भाजपा 10 जागांवर आघाडीवर असून कोरबा या एका जागेवर काँग्रेस आघाडीवर आहे. गोव्यातल्या 2 जागांमध्ये एका जागेवर भाजपानं तर एका जागेवर काँग्रेसनं आघाडी घेतली आहे. आंध्र प्रदेश आणि ओदिशामध्ये विधानसभेच्या निवडणुकांचाही निकाल आज लागतो आहे. आंध्र प्रदेशात सत्ता बदल होत असून विधानसभेच्या 175 जागांपैकी तेलुगू देसम पक्ष 86 तर भाजपा 5 जागांवर जिंकला आहे. जगनमोहन रेड्डी यांच्या YSR काँग्रेसला आतापर्यंत केवळ 3 जागा मिळाल्या असून रेड्डी यांनी राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. दरम्यान मतदारांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशच्या जनतेचे आभार मानले आहेत. पक्षाला बहुमत मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांचं दूरध्वनीवरून अभिनंदन केलं आहे. तेलुगू देसम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभागी आहे. ओदिशामध्ये पहिल्यांदाच भाजपाला बहुमत मिळताना दिसत आहे. 147 जागांपैकी 37 जागांवर भाजपाला विजय मिळाला असून 41 ठिकाणी पक्ष आघाडीवर आहे तर बिजू जनता दलानं 27 आणि काँग्रेसनं 6 जागा जिंकल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी ओदिशाच्या जनतेलाही धन्यवाद दिले आहेत. राज्याला विकासाच्या नव्या शिखरावर घेऊन जाण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं आहे. लोकसभा निकालांचे पडसाद आज शेअर बाजारावरही उमटले. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज दिवसअखेर 4,390 अंकांची मोठी घसरण होऊन दिवसअखेर तो 72,079 अंकांवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या अंकांवर स्थिरावला. विविध मतदानोत्तर कल चाचण्यांच्या निष्कर्षानंतर कालच सेन्सेक्स आणि निफ्टी विक्रमी स्तरावर पोहोचले होते. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. सार्वत्रिक निवडणुकांच्या हाती आलेल्या कलानुसार राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं बहुमतासाठीची संख्या केली पार. 290 जागांवर आघाडी. एक्झिट पोलच्या निष्कर्षांना छेद देत इंडी आघाडीची 235 जागांवर जोरदार मुसंडी. काँग्रेसची 10 वर्षांनंतर मोठी आगेकूच.
गुजरात, दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेशात भाजपाला निर्भेळ यश. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीची मुसंडी. दक्षिणेत भाजपाला अपेक्षित यश नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, ज्योतिरादित्य सिंधिया यांचा विजय तर अमेठीत स्मृती इराणी यांना पराभवाचा धक्का. वायनाड आणि रायबरेलीमधून काँग्रेसचे नेते राहुल गांधी विजयी. तिरुअनंतपुरममधून शशी थरूर चौथ्यांदा विजयी. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार स्थापन करेल. अनुराग सिंह ठाकूर यांनी व्यक्त केला विश्वास. संविधानासाठी जनतेनं आपल्याला कौल दिला असून मोदी शहांना नाकारलं. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे. राज्यात महाविकास आघाडीचा महायुतीला जोरदार धक्का. महाविकास आघाडी 27 जागांवर तर महायुती 20 जागी आघाडीवर. राज्यात नितीन गडकरी, पियुष गोयल, नारायण राणे, सुनील तटकरे विजयी. कपिल पाटील, भारती पवार, सुधीर मुनगंटीवार, रावसाहेब दानवे, नवनीत राणा पिछाडीवर. सर्वांचं लक्ष लागलेल्या बारामतीमधून सुप्रिया सुळे विजयी तर छत्रपती उदयनराजे आणि शाहू महाराज छत्रपती यांचेही विजय. काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील यांची सांगलीत निर्णायक आघाडी. जनतेनं राष्ट्रीय लोकशाही आघाडीला कौल दिलेला आहे. इंडिया आघाडीला बहुमत दिलेलं नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधकांनी केलेला अपप्रचार दूर करायला कमी पडल्याची व्यक्त केली खंत. आजचे निकाल परिवर्तनाच्या दिशेनं असून राज्यात विधानसभेचं चित्र बदलण्यासाठी हा निकाल बळ देणार असल्याची शरद पवार यांची प्रतिक्रिया. ओदिशा आणि आंध्र प्रदेश विधानसभेत सत्ता बदल. ओदिशात पहिल्यांदाच भाजपाची बहुमताकडे वाटचाल तर आंध्र प्रदेशात तेलुगू देसम पार्टीची येणार सत्ता. आणि निकालांच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात मोठी पडझड. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सुमारे 4000 अंकांनी कोसळला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुढील बातमीपत्र रात्री 9:30 वाजता. तत्पूर्वी यानंतर लगेचच पाहूया जनादेश 2024 हा निवडणूक विषयक विशेष कार्यक्रम. नमस्कार.